अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक स्वामी भक्तांसाठी, प्रत्येक स्वामी सेवेकरांसाठी. आणि जे कोणी ज्या कोणत्या गुरूंना तुम्ही मानत आहात, ज्या कोणत्या गुरूंची तुम्ही सेवा करत आहात, किंवा ज्या वेगवेगळ्या सेवा करत आहात, किंवा तुम्हाला अशा कोणत्या तरी गुरूवर खूप विश्वास आहे, तर त्या प्रत्येक व्यक्तींसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आजच्या या व्हिडिओमार्फत आपण जाणून घेणार आहोत की सर्व इच्छा पूर्ण करणारी सर्वात श्रेष्ठ सेवा कोणती आहे. आता बघा, बऱ्याच जणांना काय वाटतं, मी हे पारायण करते, मी हे उपवास करते, हे व्रत करते, मग माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं. तर हो, तुमची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होणार आणि 100% तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार. 24 तासाच्या आतसुद्धा तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळू शकतं. अशी ही सेवा कोणती आहे? मग तुम्हाला आता आतुरता लागली असेल, नेमकी ही सेवा कोणती असेल बरं, आणि खरंच या सेवेचा 24 तासात रिझल्ट मिळू शकतो का? बघा, तुम्ही जर ही सेवा केली तर तुम्हाला आयुष्यात जे मागाल ते मिळेल. तुम्ही स्वामींकडे मागायच्या आधीच तुम्हाला जे काय लागणार आहे, तुमच्या काय इच्छा आहे, तर त्या सर्व काही इच्छा प्रत्यक्ष स्वामी माऊली तुमच्या पूर्ण करतील. इतकं तुम्हाला आयुष्यात मिळेल की तुमची ओंझळसुद्धा कमी पडेल तुम्हाला घेण्यासाठी. इतकं तुम्हाला भरभरून स्वामी महाराज देतील, तुमचे गुरु देतील, ज्या कोणत्या तुम्ही देवाला मानतात ते देव देतील. मग ते अशी कोणती सेवा असेल बरं? तर जाणून घेण्याआधी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वपूर्ण वाटला असेल तर इतर ताई आणि दादांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. बघा, ही माहिती तुम्ही तुमच्यापुरतीच न ठेवता इतर जणांनासुद्धा शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वपूर्ण माहिती मिळेल आणि त्यांनासुद्धा अशी सेवा करण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या आयुष्यातसुद्धा स्वामी महाराजांचा चमत्कार घडेल. तर नक्की हा व्हिडिओ इतर ताई आणि दादांसोबत नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ खरंच खूप महत्त्वपूर्ण वाटला असेल, एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंट छान अशी श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंटसुद्धा नक्की करा. आता बघा, आपण काय करतो, स्वामी महाराजांची सेवा करत असतो, इच्छा खूप असते म्हणून प्रत्येकजण सेवा करत असतो. किंवा एखादी व्यक्ती आपली शेजारची असेल किंवा जवळपासची असेल, आसपासची असेल, आणि ती व्यक्ती स्वामींची खूप सेवा करत आहे आणि स्वामींच्या सेवेमुळे तिच्या जीवनात खूप सगळं काही तिला मिळालेलं आहे. जे अशक्य होतं ते सुद्धा त्या व्यक्तीला मिळालेलं आहे. किंवा ती व्यक्ती स्वामींची सेवा करत आहे म्हणून त्या व्यक्तीचं खूप चांगलं झालेलं आहे असं आपण इतरांचं पाहतो. मग ते पाहून आपण काय करतो, आपण सुद्धा सेवा करायला सुरुवात करतो. मग खूप पारायणं करतो आपण, बघा, व्रतवैकल्य करतो, उपवास तापास करतो, दिवस रात्र स्वामींची सेवा करत असतो. आणि मग आपल्याला त्या सेवेचं फळच लवकर मिळत नाही. मग आपण काय म्हणतो, ती व्यक्ती स्वामींची सेवा करते, त्या व्यक्तीला इतकं सारं स्वामी महाराजांना दिलं, इतकं सारं स्वामी महाराजांच्या कृपेने तिच्या जीवनात खूप सारं चांगलं नवनवीन गोष्टी घडत आहेत, सगळ्या काही इच्छा त्या व्यक्तींच्या पूर्ण होत आहेत. मग मी सुद्धा स्वामींची सेवा करायला सुरुवात केलेली आहे. माझ्या का जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडत नाहीत, माझी का इच्छा पूर्ण होत नाही बरं? असं तुमच्या मनामध्ये असे विचार येतात आणि येतातच. मग बघा, मग याच्यामध्ये नेमकं चूक कोणाची बरं? असं का घडतं बरं? ती व्यक्ती स्वामींची सेवा करते म्हणून तिच्या जीवनामध्ये खूप चांगलं तिचं चाललेलं आहे, सगळ्या काही सुखसुविधा तिला मिळत आहेत, घर, गाडी, बंगला, पैसा सर्व काही आहे, कारण ती स्वामींची सेवा करत आहे. मग तिचं बघून मी सुद्धा स्वामींची सेवा सुरू केली, पण मला काहीच नाही, स्वामी महाराजांनी मला दर्शनही दिलं नाही, स्वामी महाराजांनी माझ्या कोणत्याच इच्छा पूर्ण केल्या नाही, असं बऱ्याच जणांना वाटत असतं. आणि इथंच खरं तर मोठी चूक आपली होत असते. बघा, पुढच्या व्यक्तीने स्वामींची सेवा केली, तिचं चांगलं झालं म्हणून मी पण सेवा करणार, माझं पण चांगलं होणार,
या भावनेने सेवा अजिबात करू नका. सेवा अंतःकरणातून करा, विश्वास ठेवून करा, श्रद्धेने ठेवा, श्रद्धेने करा. बघा, तुमचीसुद्धा सेवा स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचणार. सगळ्यात स्वामी महाराजांची सेवा कोणती श्रेष्ठ आहे असा तुम्हाला प्रश्न पडला. बघा, स्वामी महाराजांच्या सगळ्याच सेवा श्रेष्ठ आहेत. स्वामी महाराजांचं नामस्मरण श्रेष्ठ आहे, स्वामी महाराजांचा तारक मंत्र श्रेष्ठ आहे, स्वामी महाराजांचं स्वामीचरित्र सारामृत श्रेष्ठ आहे, गुरुचरित्र श्रेष्ठ आहे. सगळं काही स्वामी महाराजांच्या सेवा श्रेष्ठ आहेत. कोणतीच सेवा कमी जास्त लहान मोठी स्वामी महाराजांची सेवा नाही. सगळ्या सेवा महत्त्वपूर्ण आहेत, सगळ्या सेवा श्रेष्ठ आहेत. फक्त गोष्ट येते ती विश्वासाची. आपण स्वामींची सेवा तर करतो, दुसऱ्यांचं बघून स्वामींच्या सेवेला सुरुवात करतो, पण आपण तेवढा विश्वास स्वामींवर ठेवून करतो का बरं? नाही. बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं. त्या ताईंना ती ताई स्वामींची सेवा करत होती, तिला खूप छान अनुभव आले, त्या ताईचं खूप कल्याण झालं, कारण त्या ताईचा विश्वास अतूट होता. त्या ताईंचा विश्वास स्वामी महाराजांवर पूर्ण होता. त्या ताईने सर्व काही स्वामी महाराजांवर सोपवून देऊन स्वामींची सेवा केली, म्हणून तिला लवकरात लवकर अनुभव आला, तिचं लवकरात लवकर कल्याण झालं आणि स्वामींच्या सेवेमुळं तिचं जीवन हे सोन्यासारखं झालं. कारण विश्वास आणि भाव महत्त्वाचा होता म्हणून. मग तुमच्यामध्ये आपल्यामध्ये हा विश्वास आहे का बरं? नाही. तर याच्यामुळेच आपल्याला त्या सेवेचा अनुभव लवकर मिळत नाही, त्या सेवेचा रिझल्ट लवकर मिळत नाही, त्या सेवेची प्रचिती लवकर मिळत नाही, ती म्हणजे या गोष्टीमुळे. तर हीच सर्वात मोठी चूक आपल्याकडून होते. जर तुम्ही स्वामी महाराजांवर अतूट विश्वास, पूर्ण विश्वास टाकून जर सेवा केली ना, तुम्हाला त्याचं फळ लगेच मिळणार. आता बघा, उदाहरण देते एक. ज्यावेळेस आपण कुठेतरी प्रवास करायला जात असतो, तर त्यावेळेस आपण काय करतो, म्हणजे बस असो, रेल्वे असो, काही असो, गाडी असो, जीप असो, काही असो, आपण काय करतो, तिकीट काढतो आणि बिनधास्त निवांत बसतो मोबाईलमध्ये बघत. कारण आपल्याला काहीच चिंता नसते. आपण कधी, म्हणजे आपल्या ज्या स्टॉपवर उतरायचं आहे ते स्टॉप कधी येईल हे सुद्धा आपल्याला चिंता नसते. कारण आपण सर्व काही त्या ड्रायव्हरवर सोडून, विश्वास ठेवून सर्व काही निवांत बिनधास्त बसलेलं असतो. कारण जे काही स्टॉप येईल त्या स्टॉपवर तो ड्रायव्हर गाडी थांबवणार आणि उतरवणार. कुठे काय होईल, तो कुठे नेईल का, अशी मनामध्ये आपण काहीही शंका आणत नाहीत. मग हा विश्वास असतो. त्याचप्रमाणे स्वामी महाराजांवरही विश्वास ठेवायचा. जे करतील ते स्वामी महाराज करतील, जे करतील ते योग्यच करतील आणि जे माझ्यासाठी चांगलं आहे तेच स्वामी महाराज मला देतील. हा जर विश्वास तुमचा स्वामी माऊलीवर असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार म्हणजे होणार. आता बऱ्याच जणांच्या स्वामी सेवा करत असतानाही बऱ्याच जणांच्या जीवनात खूप दुःख, त्रास, कष्ट असतात. मग बरेच आजूबाजूचे काय म्हणतात, ही तर एवढी स्वामी सेवा करते आणि हिच्यासोबत असं घडलं, हिच्या जीवनात असा त्रास हिला मिळाला, असं का बरं? ही तर स्वामींची खूप सेवेकरी आहे. मग स्वामींनी हिच्यावरचं संकट ओढायला पाहिजे होतं ना, स्वामींनी हिच्यावरचं संकट टाळायला पाहिजे होतं ना, असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. पण बघा, सगळा काही कर्मांचा खेळ असतो. आपल्या कर्मात जे काही लिहिलेलं आहे तर ते झाल्याशिवाय राहत नाही. फक्त त्याची तीव्रता कमी होते कशामुळे? ते म्हणजे स्वामींच्या सेवेमुळे. त्याची झळ आपल्याला जास्त लागायची ती कमी लागते. बघा, हातावर यायचं ते बोटापर्यंतच येऊन थांबतं, असा प्रकार होतो. कारण आपण स्वामींची सेवा करत असतो. त्याच्यामुळे आपल्या जीवनात काही त्रास आहे तो तर आपल्याला भोगावाच लागतो, कारण कर्माचे फळं आपल्याला भोगावीच लागतात. पण त्याची तीव्रता स्वामींच्या सेवेमुळे कमी होत असते आणि हळूहळू स्वामींच्या सेवेमुळे आपल्या जीवनातील जे काही त्रास, अडचणी, कर्म, भोग जे आहेत तर ते संपून जातात, भोगून जात असतात. त्याच्यामुळे स्वामींची सेवा करूनसुद्धा जीवनात अडथळे येऊ शकतात, पण पुढे चालून सर्व काही ठीक होऊ होतं आणि इतकं स्वामी महाराज भरभरून देतात ना, की तुमची ओंजळ कमी पडेल घ्यायला, इतकं स्वामी महाराज तुम्हाला भरभरून सर्व काही देतात. त्याच्यामुळे सगळ्यात स्वामी महाराजांची श्रेष्ठ सेवा म्हणजे स्वामींवर श्रद्धा, भाव आणि विश्वास ठेवून ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण 100% विश्वास स्वामींवर ठेवायचा, मी स्वामी महाराजांची ही सेवा करणार, मी स्वामी महाराजांचं हे व्रत करणार आणि याचं फळ स्वामी महाराज जे मला
माझ्या नशिबात आहे ते देणार, जे माझ्यासाठी योग्य आहे ते स्वामी महाराज देणार आणि मी ही सेवा करत आहे तर याचं फळ 100% स्वामी महाराज मला देणार म्हणजे देणार. हा जर विश्वास तुमचा असेल तर नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं फळ 100% मिळणार. 24 तासाच्या आतसुद्धा तुम्हाला स्वामी महाराज त्या सेवेचं फळ नक्की देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर ताईंनो, स्वामी महाराजांची सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे हीच आहे, स्वामींवरचा विश्वास. तर आवर्जून कोणतीही सेवा करताना मनामध्ये कोणतीच शंका आणायची नाही. या सेवेचं फळ मला मिळेल का नाही, या सेवेनं माझी इच्छा पूर्ण होईल का नाही, अजिबात कोणतीही शंका मनामध्ये न आणता आणि सतत स्वामींकडे मला हे द्या ते द्या म्हणण्यापेक्षा स्वामींची सेवा करा. नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.